तर मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती ऋषिकेश पाटील ब्लॉग्स. आणि काश्मीर ट्रिपच्या या डे 3 मध्ये आपण भेट देणार आहोत गुलमर्गला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओची मजा घ्या. तर गुलमर्ग म्हटलं की गोंडाला राईड आलीच, पण त्यासाठी तुम्हाला आधी त्याची बुकिंग करावी लागते. ऑनलाईन स्लॉट बुक करून तिकडे गेलेलं कधीही योग्य. आमचा स्लॉट दुपारी होता, सो थोड्या लेटच निघून आम्ही निघालो गुलमर्ग जवळ. तिकडे जातानाच आम्ही आमच्यासोबत एक गाईड घेतला होता, ज्याचा नंतर काहीच उपयोग नव्हता हे आम्हाला समजून आलं. पॉईंटवर पोचल्यानंतर तिकडे खूप लोक गाईडसाठी और गोंडाला पॉईंटवर सोडण्यासाठी ऑप्शन घेऊन येतात, बट त्या सर्वांना इग्नोर करून तुम्हाला सरळ चालत राहायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरच आहे गोंडाला राईडचा बेस पॉईंट. तिथे पोचल्यावर वाटलं लवकर पोचलोय. समोर दरवाजापर्यंत 10 ते 12 माणसं होती, पण जसं आतमध्ये एंट्री केली तेव्हा ही भली मोठी लाईन पाहून आम्हालाच आश्चर्य वाटलं. 2 तास गेले राईडमध्ये बसायला. सेम रोपवेची फिलिंग. रायगडमध्ये रोपवे केला असेल तर तुम्हाला त्याची आयडिया असेलच. इकडे जाताना शाही लोकांची घरं लागतात आणि त्यांची हिस्ट्री सांगत आम्ही पोहोचलो पॉईंट 1 वरती. तिथून पॉईंट 2 पण जाऊ शकतो, बट आमच्यासाठी पॉईंट 1च खूप होता. तिकडेच टाइम स्पेंड करून आम्ही बर्फाचा आनंद घेतला. तिकडे आईस ॲक्टिव्हिटी सुद्धा होत्या, बट त्यांचे प्राइस खूपच होते आणि ते डिमांड करतात की आमच्या सोबतच तुम्ही ATV किंवा स्लेट घेऊन खाली उतरा. ते तर पॉसिबल नव्हतं बिकॉज संध्याकाळ झाली होती आणि 8-10 किलोमीटर तुम्ही ATV और त्या स्लाईडनी घसरत बर्फातून खाली जाणं हे मुश्किलच होतं. सो आम्ही त्याच तिकिटावर रिटर्न निघालो आपल्या बेस पॉईंटवर.
संध्याकाळी तिकडचं वातावरण अधिकच थंड होत चाललेलं आणि हवाही सुटली होती. अशा वातावरणात सर्वाइव्ह करणं मुश्किल. आम्ही लवकरच परतीचा मार्ग निवडला आणि निघालो हॉटेलकडे. तर मित्रांनो, गोंडोला राईड बुक करण्याची साईट, त्याची प्राइस सर्व खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. तुम्हाला आधीचे 2 पार्ट सुद्धा पाहायचे असतील तर त्याचे सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.